महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना माझं एक निवेदन आहे की परभणी प्रकरणातील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला। त्या प्रकरणामध्ये त्यांना निलंबित पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड यांनी मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला। अशोक घोरबाड यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे। त्याचबरोबर अशोक घोरबाड यांनी मारहाण केल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आणि अशोक घोरबाड यांना फक्त निलंबन केलं तर त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्याचबरोबर त्यांच्या बेहिशोबी मालमत्तेची संपत्तीची चौकशी झाली पाहिजे। त्यांच्याकडे जवळपास 40 ते 50 एकर जमीन, काही प्लॉट आणि काही पुरावे माझ्याकडे आहेत। आणि त्याचबरोबर त्यांची दुसरी पत्नी सुरेखा पाटील यांच्याशी त्यांचे संबंध आहेत। तो दुसरी पत्नीला सुद्धा 2 मुलं आहेत। तर यांची सर्व चौकशी होऊन त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्याचबरोबर आता माझ्याकडं हट्टा येथे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड यांनी 2012 मध्ये 2 निरपराध मुलांचा त्या ठिकाणी एन्काउंटर केला। त्या मुलांवर पूर्वीचा कुठलाही गुन्हा दाखल नव्हता, त्यामुळे त्या दोन्ही मुलांना न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे। आणि त्या प्रकरणात सुद्धा 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशोक घोरबाडवर अशी माझी मागणी आहे। काय कुठली चौकशीची मागणी करता? SIT किंवा CID मार्फत याची चौकशी व्हावी का? काय मागणी? हो ना, ज्या प्रकरणामध्ये आता फडणवीस साहेबांनी त्यांनी विधान समित्यांचं निलंबन केलं, आमचं म्हणणं SIT नेमवावी आणि अशोक घोरबाड यांची संपत्ती किती आहे त्याचं विवरण माझ्याकडे आहे, ते मी मुख्यमंत्री साहेबाला सादर करणार आहे आणि त्यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।